थांबा एक मिनिट. तुमच्या आयुष्यात असं एखादं स्वप्न आहे का, जे फक्त तुम्ही एका कारणामुळे पूर्ण करू शकले नाही? आणि ते वाक्य म्हणजे लोक काय म्हणतील? जर उत्तर हो असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण पुढच्या 10 मिनिटात तुमच्या आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो. समजा आज मी तुम्हाला एक हत्ती भेट म्हणून दिला. हो, जिवंत हत्ती. खूप ताकदवार, प्रचंड मोठा, एवढा ताकदवान की तो एका झटक्यात अख्खं झाड ओढू शकतो. पण समजा मी त्याच्या पायात एक बारीक दोरी बांधली आणि तुम्हाला सांगितलं, हा आता काहीच करू शकत नाही. तुमचा विश्वास बसेल का? नक्कीच नाही. पण खरंच तो हत्ती काहीच करू शकत नाही. कारण त्याला अडवणारी ती बारीक दोरी नसते, तर त्याच्या मनात खोलवर बसलेला एक विश्वास असतो. लहानपणी त्याने तीच दोरी तोडण्याचा खूप प्रयत्न केलेला असतो. तेव्हा त्याच्यात ताकद नव्हती. तो हरला आणि त्याने मान्य केलं की तो काहीच करू शकत नाही. आज त्याच्याकडे 1000 पट जास्त ताकद आहे, पण विचार अजूनही तोच आहे. आता हत्तीला विसरा आणि स्वतःचा विचार करा. तुमच्या आयुष्यातली ती बारीक दोरी कोणती आहे? लोक काय म्हणतील? माझ्याकडून होणार नाही. मी अपयशी ठरलो तर. माझं आता वय निघून गेलं. माझ्याकडे पैसे नाही. कदाचित तुम्हाला अडवणारी परिस्थिती नाही, तर तुमच्या मनाने मान्य केलेली एक खोटी मर्यादा असते. आणि आज आपण त्याच मर्यादेबद्दल बोलणार आहोत. माहीत आहे, आपण जन्माला येतो. जेव्हा आपण लहान असतो तेव्हा आपल्याला कोणाचीच भीती नसते. तेव्हा आपण मनमोकळेपणाने जगत असतो. जसजसं आपण मोठे जातो, तसतसं आपल्या मनात एक वाक्य खोलवर बसत जातं. लोक काय म्हणतील? मोठ्याने हसू नको. लोक काय म्हणतील? हे कपडे घालू नको. लोक काय म्हणतील? हे काम करू नको. लोक काय म्हणतील? व्हिडिओ बनवू का? नको. लोक काय म्हणतील? नवीन व्यवसाय सुरू करू का? नको. लोक काय म्हणतील? आणि हळूहळू आपण स्वतःसाठी जगणंच विसरतो आणि लोकांच्या मतानुसार जगायला लागतो. मी तुम्हाला एक माझी गोष्ट सांगते. जेव्हा मी YouTubeवर व्हिडिओ टाकायला सुरुवात केली, तेव्हा माझ्या मनात सुद्धा तोच विचार आला. लोक काय म्हणतील? कोणी हसेल तर? कोणी म्हणेल, ही कोण शिकवणारी? पण एक दिवस मी स्वतःलाच एक प्रश्न विचारला. जर मी भीतीमुळे सुरुवातच केली नाही, 10 वर्षांनी मला जास्त वाईट कशाचं वाटेल? लोक हसले याचं, की मी प्रयत्नच केला नाही याचं? आणि त्या दिवशी मी ठरवलं, लोकांचं काम बोलणं आहे आणि आपलं काम स्वतःचं स्वप्न पूर्ण करणं आहे. आता तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा, तुमचं असं कोणतं स्वप्न आहे, जे फक्त लोक काय म्हणतील या एका वाक्यामुळे अपूर्ण राहिलं? कदाचित तुम्हाला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे किंवा सोशल मीडियावर स्वतःची ओळख बनवायची आहे. यूट्यूब चॅनल सुरू करायचं आहे किंवा नवीन काहीतरी शिकायचं आहे किंवा स्वतःच्या मनासारखं आयुष्य फक्त जगायचं आहे. पण तुम्ही थांबलात. तुम्हाला वाटलं लोक हसतील. पण एक सत्य सांगू, ज्या लोकांच्या भीतीने तुम्ही थांबलात, तेच लोक आता त्यांच्या आयुष्यात खूप व्यस्त आहेत. त्यांना तुमची आठवणही नसते. तुम्ही मात्र त्यांच्या एका वाक्याचं ओझं वर्षानुवर्षे घेऊन फिरता. एक छोटंसं उदाहरण. समजा आता तुम्ही रस्त्याने फिरत आहात आणि एक अनोळखी व्यक्ती तुमच्यावर बघून हसली. पहिल्या 5 मिनिटात तुम्ही काय विचार करता? माझ्यात काही चूक होती का? पण 2 दिवसांनी तो प्रसंग तुम्हाला आठवणारही नाही. मग ज्याचं महत्त्व 2 दिवसही टिकत नाही, त्यासाठी आपण 2 वर्ष किंवा 10 वर्ष स्वप्न का थांबवतो? लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही काहीच करत नाही, तेव्हाही लोक बोलतात आणि जेव्हा तुम्ही खूप मोठं काहीतरी करता, तेव्हाही लोक बोलतात. फरक फक्त एवढाच असतो, सुरुवातीला ते तुमच्यावर हसतात. जेव्हा तुम्ही यशस्वी होता, तेव्हा तेच लोक तुमच्या यशाचं कौतुक सगळ्यांना सांगतात. 10 वर्षांनी तुम्हाला काय आठवणार? लोकांनी काय बोललं होतं हे, की तुम्ही भीतीवर मात करून तुमचं स्वप्न पूर्ण केलं हे? मला उत्तर माहिती आहे,
कारण शेवटी लोकांच्या शब्दापेक्षा आपला पश्चाताप आपल्याला जास्त त्रास देतो. म्हणून आज एक छोटासा निर्णय घ्या. लोकांना खुश करण्यासाठी नाही, स्वतःला अभिमान वाटेल असं आयुष्य जगण्यासाठी. एक छोटंसं पाऊल टाका. आजच, आत्ताच. परफेक्ट वेळ कधीच नसते, पण धाडस केल्यावर वेळ परफेक्ट वाटायला लागते. आणि शेवटी फक्त एक लक्षात ठेवा, हत्तीला अडवणारी ती दोरी नसते, त्याच्या मनात बसलेला विश्वास असतो. तुम्हाला अडवणारी परिस्थिती नसते, तर तुमच्या मनाने मान्य केलेली एक भीती असते. आज ती भीती तोडा, कारण तुमचं स्वप्न लोकांच्या मतापेक्षा खूप मोठं आहे. लोक काही दिवस बोलतील, पण तुमचे निर्णय तुमच्यासोबत आयुष्यभर राहतील. म्हणून लोकांसाठी नाही, स्वतःसाठी जगा. जर हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर तो त्या व्यक्तीपर्यंत नक्की पोचवा, जी व्यक्ती फक्त लोक काय म्हणतील या एका विचारात अडकलेली आहे. आणि शेवटी एक सांगते, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर जर एका व्यक्तीने जरी लोक काय म्हणतील ही भीती बाजूला ठेवून स्वतःचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक पाऊल जरी उचललं, तरी माझा हा व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश खऱ्या अर्थाने सफल झाला असं मी मानते. जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या प्रणाली देवकर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.